शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होत्या। दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून तशी सूचक विधानही केली जात होती, त्यामुळे या चर्चांना बळ मिळत होतं। पण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एक घाव आणि दोन तुकडे करत अखेर या चर्चांना पूर्णविराम दिलाय। दरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार या फक्त वावड्या होत्या का? शरद पवार आणि मनोमिलनाच्या चर्चेला का पूर्णविराम दिला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर सुरुवातीला आपण चर्चा काय होत्या ते पाहूयात। अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत। लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवली होती। त्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांच्या एकमेकांशी गाठीभेटी देखील सुरू होत्या। विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। अशातच शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून विविध चर्चा रंगू लागल्या होत्या। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर अनेकाच्या भुवया देखील उंचावल्या होत्या। त्यामुळे ज्या दिवसांपासून राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसांपासून अनेक वेळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावरून सुप्रिया सुळे या निर्णय घेतील अशी सावध प्रतिक्रिया दिली होती। त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक नेत्यांनी देखील सूचक वक्तव्य केले होतं। तर या होत्या एकत्र येण्याबाबतच्या फक्त चर्चा आणि चर्चा। तर या चर्चांना आता पूर्णविराम का मिळाले ते पाहूयात। तर त्याचं झालं असं की पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शरद पवार यांनी अजितदादांसोबत जाण्याच्या चर्चेवर भाष्य करत हा विषय संपवून टाकला। अनेक लोक वेगळ्या विचारांचे आहेत, कोणी तर आता म्हणलं सर्वांना बरोबर घ्या। सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही, पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांना सोबत घेणं मान्य आहे, पण सत्तेसाठी भाजप सोबत जाऊन बसायचं ही भूमिका मला मान्य नाही आणि हा काँग्रेसचा विचार देखील नाही। त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही। त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही, त्या दृष्टीनं पावलं टाकायची नाहीयेत। आम्ही संधी साधू सोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकेची जोड झाली। त्यानंतर गेल्या काही काळापासून दोन्ही नेत्यांच्या होणाऱ्या भेटीगाठी चर्चेचा विषय होत्या। मात्र शरद पवार यांनी आता या चर्चेनाच ब्रेक लावलाय। तुम्हाला काय वाटतं, या मनोमिलनाच्या चर्चेला खरंच पूर्णविराम मिळालाय या फक्त वावड्या आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।